नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे अर्चना's टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत महा-टी-ई-टी जून 2026 साठी अत्यंत महत्त्वाचे बालविकास आणि अध्यापनशास्त्र CDPचे PYQ जे 2025 मध्ये तुम्हाला पेपर 2 आणि पेपर 1 या दोन्ही पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण मागील वर्षी विचारलेले प्रश्न, त्यांची योग्य उत्तरे आणि सोप्या भाषेतील एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. जर तुम्हाला महा-टेटमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स स्टार्ट टुडेज मोस्ट इम्पॉर्टंट CDP PYQ सेशन. प्रश्न 61. मॅकडुअल या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकांमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? आत्मप्रतिष्ठा, आत्मदीनता, कुतूहल की संग्रह? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3 कुतूहल. मॅकडुअल यांच्या वर्गीकरणात कुतूहल म्हणजेच क्युरिओसिटी हा विकासाचा महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रश्न 62. शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी व त्यांचे अनुभव आणि परिस्थिती याचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय. शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? गिलफोर्ड, वुडवर्थ, मर्फी, मेडेल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 2 वुडवर्थ. वुडवर्थ यांच्या मते शिक्षण ही अनुभवामुळे व परिस्थितीमुळे वर्तनात होणारी बदलाची प्रक्रिया आहे. प्रश्न 63. विस्मरणाची अनेक कारणे आहेत. मुख्य अनुभव व नवा अनुभव यांच्यात एकमेकांवर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात. अध्ययनार्थी मराठी भाषेच्या ज्ञानानंतर इंग्रजीतील व्याकरणाचं शिकू लागतो तेव्हा मुख्य अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा करतो. यालाच डॅश असे म्हणतात. पुरोगामी निरोधन, प्रतिगामी निरोधन की दमन की अनुपयोग? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1 पुरोगामी निरोधन. जुनी ज्ञान नवीन ज्ञानात अडथळा निर्माण करते तेव्हा त्यास पुरोगामी निरोधन म्हणजेच प्रोएक्टिव्ह इनहिबिशन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 64. खाली दिलेल्या अध्ययन प्रवर्तक उत्पत्ती आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्यांचा योग्य क्रम लावा. उपपत्ती आणि मानसशास्त्रज्ञ. A. संयोजनवाद उपपत्ती, B. अभिजात अभिसंधान उपपत्ती, C. साधक अभिसंधान उपपत्ती, D. मृत्यूदृष्ट उपपत्ती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1 संयोजनवादी उपपत्ती थॉर्नडाईक, अभिजात अभिसंधान पॅव्लोव, साधक अभिसंधान स्किनर, मृत्यूदृष्टी उपपत्ती कोल्लर. प्रश्न क्रमांक 65. विद्यार्थी निर्माणाचा अर्थ सांगतो, विद्यार्थ्यांना अर्थ स्पष्ट करतो, विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो. या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टांमध्ये अंतर्भूत आहे? ज्ञान, आकलन, उपयोजन की अभिरुची? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 2 आकलन. अर्थ समजून सांगणे, स्पष्ट करणे, संकल्पना समजणे या क्रिया आकलन म्हणजेच कम्प्रिहेन्शन या उद्दिष्टात येतात. प्रश्न क्रमांक 66. विद्यार्थ्यांची संपादनूक मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणांशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने डॅश ही कसोटी तयार केलेली असते. प्रमाण कसोटी, निकष संदर्भ कसोटी, स्थानिक कसोटी की प्राप्ती कसोटी? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1 प्रमाण कसोटी.
विद्यार्थ्यांच्या गुणाची इतर विद्यार्थ्यांशी तुलना करण्यासाठी प्रमाण कसोटी म्हणजेच नॉर्म रेफरन्स्ड टेस्ट वापरली जाते. प्रश्न क्रमांक 67. अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्राण्यांचे परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगवेगळा प्रतिसाद मिळवितो, असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीने मांडले आहे? भूलर संबंध, सामाजिक निरीक्षणात्मक, सांकेतिक अध्ययन की साधक अभिसंधान? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3 सांकेतिक अध्ययन. सांकेतिक अध्ययन उपपत्तीमध्ये वातावरण व परिस्थितीचा प्रभाव विचारात घेतला जातो. प्रश्न क्रमांक 68. रुबिक म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेली निकष आराखडा होय. खाली दिलेल्या रुबिकच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते वैशिष्ट्य असत्य आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3 रुबिकमधील निकषाची व्याख्या ही स्थळ, काळ व परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते. रुबिकमधील निकष परिस्थितीनुसार बदलू शकतात, त्यामुळे हे विधान असत्य आहे. प्रश्न क्रमांक 69. बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूत व त्यांच्यातील असलेल्या संबंधावर अवलंबून असते. कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्याचे संबंध होणे आवश्यक असते. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1 थॉर्नडाईकची संबंधात्मक उपपत्ती. थॉर्नडाईक यांच्या मते बुद्धिमत्ता ही मज्जातंतूच्या संबंधावर आधारित असते. प्रश्न 70. शारीरिक दोषामुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे मतिमंदत्व हे शरीरातील हार्मोनच्या अनियमित प्रमाणामुळे निर्माण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1 क्रेटिनिझम. थायरॉइड हार्मोनच्या कमतरतेमुळे क्रेटिनिझम निर्माण होतो. प्रश्न क्रमांक 71. खालीलपैकी कोणते शैक्षणिक साधन उपयोग कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी होतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1 स्वरफेट. स्वरफेट हे कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या उच्चार प्रशिक्षणासाठी वापरले जातात. प्रश्न क्रमांक 72. विद्यार्थ्यांना विशिष्ट संबंध शिकणे व संबंधकार येण्यामधील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्ययन प्रतिमानाचे अध्यापन परिमाण आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 4 संबंध साधता प्रतिमान. या प्रतिमानात विद्यार्थ्यांना संबंध शोधणे व विचार प्रक्रिया विकसित करणे शिकवले जाते. प्रश्न क्रमांक 73. दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील साहचर्य संबंध प्रस्थापित होतो. एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होते. या सहचार्याचा खालीलपैकी कोणता नियम आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 2 साधर्म्याचा नियम. समान गुणधर्मामुळे एका गोष्टीची आठवण दुसरीकडे जाते, या साधर्म्याचा नियम म्हणतात. प्रश्न क्रमांक 74. साल्ली आणि मेयर यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या त्रिआयामी पातळ मानसशास्त्रातील सामाजिक कौशल्ये या संकल्पनेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3 नैवेद्य. सामाजिक कौशल्यामध्ये संवाद, संघर्ष व्यवस्थापन, सामाजिक भान यांचा समावेश होतो, तर नैवेद्य यांचा संबंध नाही. प्रश्न 75. एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो, पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो. हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 2 प्रतिपूर्ती.
एका क्षेत्रातील अपयश दुसऱ्या क्षेत्रातील यशाने भरून काढणे म्हणजेच प्रतिपूर्ती होय. प्रश्न 73. रॉबर्ट गॅगने यांनी अध्ययनविषयक मानसशास्त्रातील तत्त्वे प्रतिपादित करताना अध्ययनाचे 8 प्रकार सांगून त्याचे स्तर निश्चित केले. एक स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय त्यावर आधारित अध्ययन केले जाऊ शकत नाही. त्यानुसार क्रम अध्ययनात खालीलपैकी कोणता स्तर येतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 2 शब्द साहचर्य अध्ययन. गॅगने यांच्या अध्ययन स्तरामध्ये शब्द साहचर्य अध्ययन महत्त्वाचा स्तर आहे. प्रश्न 77. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना विश्लेषण करणे, तर्क शोधून काढणे, त्याचे उपयोजन करणे यावर भर असलेल्या तर्क अध्ययन संकल्पना होते. हे कोणत्या अध्ययन संकल्पनेच्या उपपत्तीने मांडले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 2 समान घटक उपपत्ती. समान घटक उपपत्तीमध्ये पूर्वज्ञानाचा नवीन परिस्थितीत उपयोग करण्यावर भर दिला जातो. प्रश्न 78. मुलांच्या बौद्धिक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत डॅश यांनी मांडले. बौद्धिक विकासात सामाजिक अंतर्क्रियेचा मोठा वाटा असून अंतर्क्रिया जशी वाढेल तशी भाषा प्रभुत्व ही वाढत जाईल असे मत मांडले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 4 वायगॉत्स्की. वायगॉत्स्की यांनी सामाजिक अंतर्क्रिया व भाषेचा बौद्धिक विकासावर मोठा प्रभाव असल्याचे सांगितले. प्रश्न 79. कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवायचा आहे त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन करून प्रश्न उत्तरे विचारणे हे खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीत येते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1 क्रमनिर्मित. क्रमनिर्मित अध्ययनात विषयाचे टप्प्याटप्प्याने विभाजन करून अध्यापन केले जाते. प्रश्न 80. शालेय जीवनातील श्रेष्ठ व्यक्तींचे चित्र, उद्बोधक, सुभाषित व संदेश लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे इत्यादी गोष्टी खालीलपैकी कोणत्या पातळ अंतर्गत येते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1 भाववर्धन. श्रेष्ठ व्यक्तींच्या कथा व संदेशामुळे विद्यार्थ्यांच्या भावना व मूल्यांचा विकास होतो. प्रश्न 81. खालील अध्यापन तंत्रातील शिक्षक व्यक्तिमत्वासंबंधी काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3 विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासंबंधी उत्साह व आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकांचा स्वतःचा उत्साह गौण ठरतो. शिक्षकांचा उत्साह विद्यार्थ्यांच्या प्रेरणेवर मोठा परिणाम करतो, त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. प्रश्न 82. अवलोकनात सामान्य बोधाकडे, पृथक् अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे, विशेष उदाहरणाकडून सिद्धांताकडे जाणारी ज्ञाननिर्मितीवर आधारित थर्बटच्या 5 पदरातील डॅश विचारपद्धती असेही संबोधले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1 उद्गामी. विशेष उदाहरणापासून सामान्य नियमाकडे जाण्याची पद्धत म्हणजे उद्गामी विचार पद्धती होय. प्रश्न 83. ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कोणतेही कौशल्य संपादन करण्यासाठी सर्वात पहिली पायरी म्हणजे डॅश होय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3 अनुकरण. कौशल्य शिकण्याची सुरुवात अनुकरणापासूनच होते. प्रश्न 84. कथा वाचत असताना त्या कथेतील पात्रांच्या सुखदुःखाशी पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकांच्या जागी आपणच आहोत असा अनुभव आपल्या मनासमोर उभा राहतो, अशा कल्पनांना डॅश कल्पना म्हणतात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत 3 सौंदर्यात्मक. कलेतील भावनांशी समरस होऊन निर्माण होणारी कल्पना म्हणजे सौंदर्यात्मक कल्पना होय.
प्रश्न 85. एका वेळी किती उत्तेजकाकडे आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानाचा एका क्षेत्री किती वस्तू सामावतात याला अवधान कक्षा म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान अवधान कक्षेची सुधारणा नाही हे ओळखा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1. सर्वांची अवधान कक्षा समान किंवा एक असते. प्रत्येक व्यक्तीची अवधान कक्षा ही वेगवेगळी असते. प्रश्न 86. जीवन जगत असताना जे व्यक्तीकडून व सामाजिकदृष्ट्या वर्तन घडते त्याबद्दल निरीक्षण करून अनुमान काढावे हे शास्त्रशुद्ध संशोधन नसून ते खालीलपैकी कोणत्या पद्धतीत येते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 1. पर्यवेक्षण पद्धती. निरीक्षणाच्या आधारे निष्कर्ष काढण्याची प्रक्रिया म्हणजेच पर्यवेक्षण पद्धती येते. प्रश्न 87. अवधान ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया घडत असताना संबंधितांमध्ये गट काही तत्वानुसार गुंतलेले असतात. खालीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करून उदाहरण आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करता समूह गुणधर्म इत्यादीचा ताकद संबंधी शिक्षण केले जाते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 2. साधर्म्य. समान गुणधर्मावर आधारित गट तयार होणे म्हणजे साधर्म्य तत्व होय. प्रश्न 88. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीचा जीवनसत्वाचा अभाव होऊन व्यक्तीचा संपदा रक्तदाब रक्तवाहिन्या यावर परिणाम होतो. हे भावनिक उद्दीपनाच्या अवस्थेत या ग्रंथी कार्य जोमाने करतात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 3. वक्रस्थ ग्रंथी. वक्रस्थ म्हणजेच ॲड्रेनल ग्रंथी भावनिक उद्दीपनाच्या वेळी सक्रिय होतात. प्रश्न क्रमांक 89. समस्या सोडविण्याच्या क्षमतेचा विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने समस्येच्या व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात हे सांगून व्यावहारिक समस्येचे निराकरण गोष्ट प्राप्त करण्याचे व बौद्धिक समस्येचे एकत्रित भाव समजून घेणे आवश्यक असते असे मत मांडले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत पर्याय 4. रॉबर्ट स्टर्नबर्ग. स्टर्नबर्ग यांनी समस्या सोडविण्याच्या प्रक्रियेत व्यावहारिक व बौद्धिक घटकांचा विचार मांडला. प्रश्न 90. खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान शेष अवस्थेतील वैशिष्ट्य दर्शवत नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3. या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तीचा उदय होत नाही. शेष अवस्थेत विविध सहज प्रवृत्तीचा विकास होण्याची सुरुवात होते. त्यामुळे हे विधान या वैशिष्ट्यामध्ये येत नाही. तर मित्रांनो, आजच्या महाटेट CDP PYQ सेशनमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, PYQ नोट्स आणि मॅरेथॉन क्लासेस पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर नक्की करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.